नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण आवळ्याचा पाचक किंवा तुम्ही याला मुखवास देखील म्हणू शकता। बऱ्याच ठिकाणी याला आवळ्याची सुपारी असं देखील म्हटलं जातं। बऱ्याचदा अपचन होतं किंवा पित्त होतं, हायपर ॲसिडिटी होते किंवा तुमच्या स्किनवर ग्लो नाही, हेअरफॉल होतो, तर ह्या सगळ्यावर हा अगदीच रामबाण उपाय आहे। आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे। जेवढं व्हिटॅमिन सी आपल्याला आवळ्यामधून मिळतं तेवढं कशातूनच मिळत नाही आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट घेण्याची गरज नाही। चला तर मग रेसिपीकडे वळूया। ह्यासाठी मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर एका सुती कापडाने पुसून कोरडे करून घेतलेले आहे, जेणेकरून पाण्याचा अंश यामध्ये अजिबात राहता कामा नये। तर आता एक ताट किंवा परात घ्यायची, एक किसणी घ्यायची आणि हे सगळे आवळे ह्या पद्धतीने आपण किसून घेणार आहोत। आणि ह्यासाठी मी एक आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण आवळा ह्या पद्धतीने किसून घेणार आहोत। शक्यतोवर जाड किस पडेल अशीच किसणी वापरायची। किसताना सांभाळून किसायचं, नाहीतर बऱ्याचदा आवळा छोटा असल्यामुळे स्लिप होऊन आपल्याला किसणी देखील लागू शकते। याआधी आपण आवळ्याचं लोणचं देखील बघितलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी आवळ्याचा मोरावळा केला जातो। रोज बऱ्याच ठिकाणी आवळ्याचा ज्यूस देखील घेतला जातो। पण एवढं आपण करू शकत नाही। तर हे जर तुम्ही करून ठेवलं तर घरात स्टोअर केलेलं असल्यामुळे आपण एक चमचा तर आरामात रोज घेऊन खाऊ शकतो। तुम्ही जर दररोज जेवण केल्यानंतर एक चमचा हे खाल्लं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पित्त होणार नाही। बडीशोप किंवा सुपारी न खाता हे पाचक खाल्लं किंवा ही आवळा सुपारी जर खाल्ली तर डायजेशन देखील अतिशय उत्तम प्रकारे होतं। तर चला आता आपण आवळे किसून घेऊयात। तर तुम्ही आवळा सुपारी करता का किंवा करत असाल तर कशी करता कमेंट करून नक्की सांगा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो, ह्यासाठी आपल्याला आवळा वाफवून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही। खूप इन्स्टंट ही सुपारी बनून तयार होते। कुठलीही लेंदी प्रोसेस वगैरे नाही, झटपट होणारी, फक्त 10 मिनिटात बनून तयार होणारी ही रेसिपी आहे। उन्हामध्ये आपल्याला सुकवायला जो वेळ लागेल तेवढाच फक्त लागणार आहे। बनवायला याला काही खूप असे एफर्ट्स लागत नाही। आता आलं आपण छोट्या किसणीने किसून घेणार आहोत, जेणेकरून हे आलं सगळ्या आवळ्याला चिटकून त्याच्यामध्ये त्याचा अंश उतरेल। तर आवळा जाडसर किसायचा आणि आलं बारीक किसणीने किसायचं, म्हणजे हे जे बारीक किसलेलं आलं आहे त्या आवळ्यावर ऑटोमॅटिक त्याला लागलं जातं। तर ह्या पद्धतीने मी आलं देखील आता किसून घेते आहे। तुमच्या घरात जर छोटे मुलं असेल तर आल्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी देखील चालेल। आलं देखील खूप औषधी आहे। आलं खाल्ल्यामुळे देखील पित्त वगैरे होत नाही। त्यामुळे आलं आणि आवळा हे दोन्ही जर मिक्स करून आपण याचा आपल्या आहारामध्ये समावेश केला किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण जर हे खायला सुरुवात केली तर याचा खूप बेनिफिट होतो। तर हे असं बारीक केल्यामुळे हे आलं व्यवस्थित याच्यावर स्प्रेड आउट झालेलं आहे। ह्याच पद्धतीने मी सगळे आवळे आणि अद्रक किसून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता। आता परत ह्याच्यावर थोडासा आवळा किसून घ्यायचा आहे। ना आवळा वाफवायची झंझट आहे, ना कुठलीही लेंदी प्रोसेस आहे। त्यामुळे अगदी झटकीपट सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असलेली ही आवळ्याची सुपारी आज आपण बनवत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते देखील पाहिलेलं आहे। आता बऱ्यापैकी माझा आवळा किसून झाला आहे। थोडंसं आलं आपण परत याच्यावर असं स्प्रिंकल करून घेणार आहोत। तर खायला देखील आवळा सुपारी अतिशय भन्नाट अशी लागते, पण याच्यासाठी सगळ्यात आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे ऊन। कारण ही आवळा सुपारी तुम्ही जर उन्हात सुकवली नाही तर ती काळी पडते। त्यामुळे ही सकाळी सकाळी उन्हातच करायची, जेणेकरून हे केल्या केल्या हे ताट आपल्याला उन्हात ठेवून सुकवून घ्यायचं आहे। कारण तुम्ही जर ही सावलीत करून सुकवली तर ही काळी पडेल। आता चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये काळ्या मिठाचा वापर देखील करू शकता। मी नॉर्मल मीठ ॲड केलेलं आहे। मीठ घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारणपणे माझं 2 ताट भरून हे आवळ्याचा किस बनून झालेला आहे। तर एका याच्यात मी करून घेतलेलं आहे, जे तुम्ही समोर पाहू शकता। ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या ताटामध्ये देखील आवळा किसून त्याला आलं आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। आता याला साधारणपणे आपण 2 ते 3 दिवस उन्हामध्ये अगदी कडक होईपर्यंत सुकवून घेणार आहोत।
तर बाकी काही नसलं तरी ऊन खूप आवश्यक आहे ह्या आवळ्या सुपारीसाठी. तर तुमच्या टेरेसमध्ये वगैरे ऊन येत असेल तर ही सुपारी नक्की बनवा. 3 दिवस याला उन्हात वाळवल्यानंतर ही ह्या प्रकारे दिसायला लागते. खायला देखील अप्रतिम लागते. तर मैत्रिणींनो, सध्या आवळे देखील स्वस्त आहेत आणि बऱ्यापैकी दुपारच्या वेळेस ऊन देखील असतं. तर तुम्ही देखील ही पाचक आवळा सुपारी किंवा आवळ्याचा हा मुखवास नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करत राहा आणि खात राहा. धन्यवाद.